ही थेट दृश्य आपण पाहतोय। प्रिया फुके यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। विधिमंडळ परिसराच्या बाहेर आंदोलन केलं जात होतं आणि या प्रकरणी आता पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं असल्याची ही बातमी आता समोर येते। या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय, पण पोलिसांनी आता आंदोलकांना ताब्यात घेतलंय। पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा आजपासून सुरू होतोय। त्यापूर्वी विधानभवनाबाहेर आंदोलन करण्याचा हा प्रयत्न आंदोलकांचा। या प्रकरणी आता आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। बंदोबस्तात देखील आता वाढ करण्यात आलेली आहे। या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रिया फुके यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या विरोधात त्यांच्या भाऊजाई प्रिया फुके या आंदोलनाच्या पावित्र्यात होत्या विधानभवनाच्या बाहेर, आणि त्याचवेळी पोलिसांनी प्रिया फुके यांना आता ताब्यात घेतलेले आहे। 2 लहान मुलांना घेऊन त्या आंदोलन करणार होत्या। त्याच प्रकरणी आता पोलिसांनी कारवाई करत आंदोलकांना ताब्यात घेतल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, प्रिया फुकेंना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे, काय हे सगळं प्रकरण आहे? लागली भाजप आमदार परिणय फुके यांच्या विरोधामध्ये त्यांच्या भाऊजाई प्रिया फुके यांनी आंदोलन केलं होतं। काही कौटुंबिक आरोप हे प्रिया फुके यांनी भाजप आमदार परिणय फुके यांच्यावर केले होते आणि यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीची वेळ द्यावी अशी सुद्धा मागणी केली होती। मात्र वारंवार भेटीची वेळ मागूनही मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांची अडचणी जाणून घेण्यासाठी वेळ दिली नाही असा प्रकारचा आरोप जो आहे तो प्रिया फुके यांनी केलेला आहे। आज विधानभवनाच्या बाहेर प्रिया फुके यांनी आपल्या 2 लहान मुलांसह निदर्शनं केली। यावेळेला त्यांनी पोलिसांनी ज्या लहान मुलांसह प्रिया फुके यांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे। त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेले आहेत। मात्र या संदर्भाची पडताळ खरं आज उमटण्याची शक्यता आहे। प्रिया फुके या गेल्या 1 वर्षापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ मागत आहेत, मात्र त्यांना पुढेही भेटीची वेळ ही आयोजित दिली जात नाही अशा प्रकारचा आरोप जो आहे तो प्रिया फुके यांनी केलेला आहे। मात्र या सर्व आंदोलनावरती आता परिणय फुके यांची पहिली प्रतिक्रिया काय आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। स्वप्नील, आता या सगळ्या प्रकरणी प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत आणि त्याच वेळी पोलिसांनी प्रिया फुके यांना ताब्यातही घेतलेला आहे। अधिवेशनाचा आता दुसरा आठवडा या निमित्तानं वादळी ठरणार अशी चिन्ह आता दिसत आहेत। स्वप्नील, प्रश्न आज प्रशासनाने या विधिमंडळामध्ये गाजण्याची शक्यता आहे। यावरती विरोधक कुठेतरी आक्रमक भूमिका सुद्धा घेऊ शकतात। यापूर्वी सुद्धा विरोधकांनी प्रिया फुके यांच्यासोबत आवाज उठवला होता, मात्र आता प्रिया फुके यांच्या आंदोलनानंतर विरोधक कशाप्रमाणे सत्ताधाऱ्यांना या अधिवेशनादरम्यान आजच्या पूर्ण दिवसभरामध्ये सत्ताधाऱ्यांना घेरतात याकडे पाहणं महत्त्वाचं आहे। तसंच महिला संदर्भात जे काही गुन्हे असतील, महिलांवरती होणारे अत्याचार असतील आणि आता सकाळी या ठिकाणी प्रिया फुके यांनी केलेलं आंदोलन असेल त्यावरती विरोधक नक्कीच सभागृहामध्ये आक्रमक भूमिका घेतील। याला कशाप्रमाणे सत्ताधारी उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र महिलांच्या मुद्द्यावरती आता विरोधक एकवटल्याचं पाहायला मिळतंय। अगदी स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।